पुढे बघणार आहोत. जाधव गोखले देखुना टिप्पणीस माझ्या ध्यानात येतं. ही आहेत मांजरांना दिलेली त्यांच्या मालकांची आडनावं. त्या जाधव गोखले टिप्पणीस इत्यादी मंडळीचा डोळ्याने निरोप घेऊन मी बाहेर पडते. मला निरोप देताना पुन्हा एकदा मियावचा गजर होतो. भेटीला आलेला माणूस परत जायला निघाला म्हणजे इस्पितळाच्या पेशंटच्या चेहऱ्यावर जी खिन्नता दिसते तीच या मांजराच्या चेहऱ्यावर मला दिसली. घरी लाड करून ख्यायची सवय झालेल्या या मांजरांना इथं इतकं विलक्षण वाटत असलं पाहिजे. या मांजरांना औषध पाणी माणसासारखं करतात का रे, मी भरतला विचारलं. देखो लेखिका ने ये सब कॅट का जो सेक्शन था वहाँ तिकडे तिने भेट दिली. तर जेव्हा ती निघाली त्यावेळेस काय झालं, सगळ्या मांजरांनी मियावचा गजर केला. मतलब जोर से मियाव मियाव करके जोर से चिल्लाने लगे. त्याच्यानंतर भेटीला आलेला माणूस परत जाताना चेहऱ्यावर जी खिन्नता दिसते, मतलब उनके फेस पे बहुत दुःख दिख रहा था. कळलं, त्यांच्या चेहऱ्यावर खूप असं खिन्नता दिसत होती. त्यांना लेखिकेला समजत होतं. कळलं, आय सेन्स दॅट देअर फेसेस वेअर सॅडन. म्हणजे त्यांचे चेहरे फार दुःख झालेलं होतं त्यांच्या चेहऱ्यावर, हे लेखकांना दिसलं. घरी लाड करून घ्यायची सवय त्या मांजरांना होती. आणि उसके बाद उसने भरत को एक सवाल पूछा, या मांजरांना औषध पाणी माणसासारखं करतात का? शी आस्क्ड भरत इफ दे गॉट प्रॉपर मेडिकल ट्रीटमेंट. तेव्हा एकदम भरतला काहीतरी आठवतो. तो मला म्हणतो, बाई शेजारी कुत्र्यांचा विभाग आहे, तिथे जाऊया. आम्ही शेजारच्या विभागात जातो. बघते तर खरंच एक भली दांडगी अतिशय देखणी कुत्री तिथे निजलेली दिसली. कॅट सेक्शन किंवा मांजरीचा विभाग, त्याच्यामध्ये त्यांनी भेट दिली. और उसके बाद वो कहाँ गए, डॉग सेक्शन में गए. देन दे वेंट टू द डॉग सेक्शन. तिथे एक भली दांडगी अतिशय देखणी कुत्री निजलेली दिसली. देअर शी सॉ अ there she saw a huge stout female dog inside the taking a nap. म्हणजे तिकडे ती झोपलेली दिसली. त्यानंतर बरीच तिची पिल्लं एका टोपलीत होती आणि अजूनही डोळे न उघडलेल्या त्या पिल्लाच्या अंगावर मी हलकीच पोट फिरवते. त्याची आई तपकिरी रंगाची आहे पण पिल्लं पांढरी आहेत, काही ठिपक्या ठिपक्यांची आहेत, सावरीच्या कापसाचे जणू मऊ गोळेच. देखो पिल्लं जी बघितली तिने ती कशी होती, पपीज. हर पपीज वेअर केप्ट इन अ बास्केट नियर हर. आणि मग तिला ते कसे दिसले, मऊ कॉटन बॉल्स. इट जस्ट लुक लाईक अ कॉटन बॉल्स. त्यांची इवलेशे कान, शेपट्या, छोटीशी ओली नाकं, पोटातून येणारा कोई आवाज. कितीतरी वेळ मी ते बघतच राहिले. तिथून पुढे गेल्यावर कुत्र्यांचा आणखीन एक विभाग लागला. इथे तऱ्हेतऱ्हेची कुत्री आहेत, लठ्ठ आणि रोड, चिडकी आणि शांत, साखळीला सारखी हिसके देऊन काही सुटून बघण्याचा प्रयत्न करणारी, तर काही स्वस्थ बसून राहिलेली. आगे उन्होंने फिर आगे बहुत सारे कुत्रे किंवा कुत्री बघितली. ते कशी होती, रोड. काही रोड म्हणजे एकदम बारीक वीक, आणि काही कसे लठ्ठ म्हणजे जाडे, शॉर्ट अँड स्टाउट. कळलं. मेनी काइंड ऑफ डॉग्स, सम फॅट, सम लीन, सम शॉर्ट टेम्पर्ड अँड सम ॲग्रेसिव्ह. कळलं. सम शॉर्ट टेम्पर्स म्हणजे कसे एकदम शांत स्वस्थ बसून राहिलेली, आणि ॲग्रेसिव्ह म्हणजे काय, तर रागाने साखळीला हिसका देणारी अशी कुत्रे बघितले. एका कुत्र्याच्या कानामागं मोठं गळू झालं आहे. एकाचा पाय प्लास्टरमध्येच घालून ठेवला आहे. देखो अस्पताल में एडमिट थे ना वो एनिमल, तो उसने क्या देखा कि एक का पैर प्लास्टर में बंधा हुआ है. और मतलब वन डॉग हैड अ प्लास्टर ऑन हिज लेग एंड वन हैड अ बिग बॉईल बिहाइंड हिज इयर. कानाच्या मागे मोठा गळू म्हणजे फोड असं तिला दिसलं. झेन्या त्याच्यानंतर तिने काय सांगितलं की मी एक कुत्रा चिडून माझ्या अंगावर झेप घेऊ बघतो. लेखिका शांता शेळकी अनोळखी होती, बरोबर. वो विजिट देने गई थी,
इसलिए कुत्ते उस पर भौंक रहे थे. जेन्या चुप, असं नाही करायचं. आपल्या पाहुण्या आहेत त्या. जेन्या चुप. अभी भरत उसको समजा रहा है कि ये अपने गेस्ट है, मेहमान है, तू कशाला त्याच्या अंगावर भुंकतो, तू चुप बस. जेन्या जणू समजल्यासारखा चुप बसतो. उसको जैसे ऑर्डर भरत ने दी वो कैसे एकदम चुपचाप बैठ गया. पुढे बघूया. जेना जणू समजल्यासारखा चूप बसतो. दुसरा एक कुत्रा सारखा झेप घेऊ लागतो, पण तो अंगावर तुटून पडण्यासाठी नव्हे तर पुढचे दोन्ही पंजे जुळवून मला नमस्कार करतो. देखो जेना, हम लोगों ने जो कुत्ता देखा वो बहुत कैसा था, रागिट, एग्रेसिव था. लेकिन दूसरा एक कुत्ता, उसका भी एग्जाम्पल लेखिका दे रही है की तो अगदी शांत. वो क्या कर रहा था, दोन्ही पाय जुळवून येणाऱ्या जाणाऱ्यांना नमस्कार करत होता. तभी भरत ने उसको क्या कहा कि पहले से ही ये बहुत अच्छा है और जो यहाँ मेहमान आते हैं उन सबको क्या करता है, नमस्कार करता है. आल्या गेल्या सर्वांना तो नमस्कार करतो. मी भरतला विचारले, इथं आणखीन कोणते प्राणी येतात रे? पुष्कळ येतात बाई, भरत सांगू लागतो. शेळ्या, मेंढ्या, ससे, माकडं येतात. लेखिका ने और भी पूछा कि हम लोगों ने कैट सेक्शन देखा, डॉग सेक्शन देखा, और कौन से एनिमल्स यहाँ भरती होते हैं. तभी कुंटे सांगितले, शेळ्या, मेंढ्या, ससे आणि माकडं. आम्ही बोलत आहोत तेवढ्यात माझ्या पायाजवळून एक मांजरी चाललेली दिसली. लेखिका काय म्हणते, आम्ही तिकडे बोलत असताना सडनली आय स्पॉटेड अ कॅट पासिंग बाय मी. कळलं. मांजरीचं अंग शहारतं. मी ती सावरते, मग ती सावरते, माझ्याजवळ येते, मी तिला थोपटते, तशी ती प्रेमाने गुर्र गुर्र करते. उसने क्या किया, उसके बाजू में एक मांजर आली थी किंवा कॅट आली होती आणि ती काय करते, तिच्या लेखिका जेव्हा तिच्या अंगाला हात लावते तेव्हा ती एकदम दचकते. तेव्हा लेखिका तिला विचारते, अशी का दचकली रे ती? तभी अशी का दचकली रे ते, म्हणजे का असं ती घाबरली. तेव्हा भरत काय सांगतो, जन्मापासून ती आंधळी आहे. जन्म से वो क्या है, अंधी है. शी इज ब्लाइंड. कौन? वो कॅट. तुमचे अनोळखे हात म्हणून ती घाबरली. इथं जन्मलेले हे पोर जन्मापासून ठार आंधळं. डोळे बघाल तर अगदी लख्ख आहेत, पण मात्र दिसत नाही. आम्ही हे पिल्लू पाळलं, आता ही मोठी मांजर झाली. इथे ती सगळ्यांना ओळखते, विश्वासाने वावरते. आम्ही तिला बाहेर सोडत नाही. तिथं बिचारीचा कुठं निभाव लागेल. वो जो मांजर, ती कॅट जी होती लेखिकेच्या बाजूला होती, तिने अंगाला हात लावला तेव्हा ते अचानक दचकली, वो डर गई. तभी लेखिका ने उसको पूछा की शी वॉज शॉक. ती सांगते की मी हात लावला तर ती दचकली. तेव्हा भरत तिला काय सांगतो की शी इज अ टोटली ब्लाइंड. ती जन्मापासून आंधळी आहे. आणि ही आंधळी आहे, तिचे डोळे किती सुंदर आहेत, लख्ख आहेत, स्वच्छ आहेत, पण तिला दिसत नाही. ये जब छोटी ती पिल्लू जेव्हा होतं तिचं तेव्हापासून आम्ही तिला सांभाळलेलं आहे. ये जब छोटी थी तब से हम लोगों के पास विश्वासाने वावरते. मतलब इधर उधर उसको विश्वास है कि मैं यहाँ सही जगह पे हूँ, मुझे कोई भी कुछ हानी पहुँचाएगा नहीं. आम्ही तिला बाहेर सोडतच नाही. परत काय म्हणतो, हम लोग उसे बाहर जाने के लिए देते भी नहीं है. ती सेफली इथे मग ती सेफली येथे राहते. तिथं बिचारीचा कुठं निभाव लागेल, बाहेर ती सोडली तर ती आंधळी. भरत म्हणतो, वो टोटली ब्लाइंड आहे, तर ती बाहेर सोडू शकतच नाही आम्ही. इथे बाहेर तिचा कुठेच निभाव लागणार नाही. हे सारं पाहून मी बाहेर आले. एक वेगळंच जग पाहिलं असं वाटलं. का कुणास ठाऊक, आज शिरताना जे वाक्य वाचलं होतं ते पुन्हा पुन्हा डोळ्यापुढे येत होतं. आम्हाला तुमची गरज आहे, तुम्हाला आम्ही हवी आहोत का? बघा लास्ट पॅरेग्राफ में लेखिका काय सांगते, ये सब देख के मुझे बहुत मतलब नवल आश्चर्य वाटलं आणि एक जग बघितल्यासारखं वाटलं. आय स्टेप आउट ऑफ दिस बिल्डिंग अँड आय फेल्ट if I had witnessed a totally different world. मी या
डिफरंट वर्ल्डचं हे जे जग बघितलं, कळलं, जवळून बघितलं ते, आणि ह्याचं मला खूप नवल वाटतं. आणि आतमध्ये शिरताना मी जेव्हा आतमध्ये शिरली, आय रीड वाईल एंटरिंग केप्ट हॉवरिंग माय, की आम्हाला तुमची गरज आहे, तुम्हाला आम्ही आहोत का? आम्हाला तुमची गरज आहे, तुम्हाला आम्ही हवे आहोत का? कळलं? वी नीड यू, डू यू नीड अस? कळलं? आम्हाला तुमची गरज आहे, तुम्हाला आम्ही हवे आहोत का? क्या आप हमें घर ले जा सकते हैं? कळलं? तर इथे हा लेसन संपलेला आहे. थँक्यू.